नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, काल आलेल्या कृषी सेवक या पदाच्या जाहिरातीनंतर नवीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। त्याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, ही जाहिरात सुद्धा महाभरतीचाच भाग आहे। आपल्याला माहितीच आहे की महाभरतीसाठी एकदमच 32,000 किंवा 72,000 जागांसाठी जाहिरात येणार नाही आहे। जाहिरात ज्या येत आहेत त्या डिपार्टमेंट वाईज तसेच जिल्हानिहाय येत आहेत। अशी एक जाहिरात मित्रांनो काल प्रसिद्ध झालेली आहे। याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला, जॉब रिलेटेड नोटिफिकेशन्स न्यूज सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, या भरतीचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये जाहिरात जी आलेली आहे त्या भरपूर जागा आहेत। भरपूर जागांसाठी ही भरती होत आहे। पद व पात्रता काय आहे आपण नक्कीच बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती कनिष्ठ अभियंता या पदासाठी आलेली आहे। गट ब अराजपत्रित कालच याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। वेतन श्रेणी जी आहे ती चांगली आहे। 9,300 ते 34,800 ग्रेड वेतन जे तुमचं आहे ते 4,300 आणि उपलब्ध पद संख्या जर बघितली तर 405 जागांसाठी ही भरती होत आहे। त्यामुळे नक्कीच मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत PWD मार्फत ही जाहिरात आलेली आहे। 405 हा खूप मोठा आकडा आहे या भरतीसाठी। यामध्ये बघा अनुसूचित जातीच्या टोटल ज्या भरायच्या जागा आहेत त्या 34 जागा आहेत। अनुसूचित जमातीसाठी 11 जागा आहेत। त्यानंतर विमुक्त जाती अ साठी 5 जागा आहेत। भटक्या जाती ब साठी 9 जागा एकूण भरल्या जाणार आहेत। भटक्या जाती क साठी 9 जागा आहेत। भटक्या जाती ड साठी कोणतीही जागा राखीव नाही आहे। तसेच विशेष मागास प्रवर्गासाठी 6 जागा आहेत। इतर मागास वर्ग याच्यासाठी 47 जागा आहेत। त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग मराठा आरक्षण अंतर्गत इथे 65 जागा आहेत। अशा मित्रांनो खुल्या 219 टोटल 405 जागांसाठी ही भरती होत आहे। नक्कीच मित्रांनो टोटल नंबर ऑफ पोस्ट बघितलं तर चांगले आहेत, खूप चांगले आहेत। 405 जागा आहेत। यामधील एकूण 12 पदे ही अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत। त्यामध्ये 6 पदे ही कर्णबधिर यांच्यासाठी, तसेच 6 पदे अस्थिव्यंग यांच्यासाठी राखीव आहेत। या 6 अस्थिव्यंग पदामध्ये 3 पदे जी आहेत ती 1 लेग अफेक्टेड साठी व 3 पदे जी आहेत ती 1 आर्म अफेक्टेड साठी राखीव ठेवलेली आहेत। नक्कीच मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत। त्यामुळे नक्कीच जे क्वालिफिकेशन असणार आहे तुमच्याकडे, जे आपण बघणार आहोत जे असेल ते नक्कीच तुम्ही त्या पोस्टसाठी या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता काय पाहिजे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या दिनांकीस पूर्ण करणे आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य ब गट ब राजपत्रित या पदासाठी ही भरती होत आहे। वय वर्ष बघा 18 ते 38 वर्ष ओपन साठी आहे। उमेदवारांनी शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा त्याच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळवली अशी कोणती धारण केलेली अर्हता असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। नक्कीच मित्रांनो डिप्लोमा तुम्हाला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। वय मर्यादा बघा मित्रांनो खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष त्यांनी ठेवलेले आहे। त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी ज्यामध्ये अनुसूचित जाती येतात, जमाती येतात, विमुक्त जाती येतात, भटक्या जाती येतात, तसेच विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग, त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गांसाठी 18 ते 43 वर्ष आहे। खेळाडूंसाठी 18 ते 43 वर्ष ठेवलेले आहे त्यांनी। तसेच दिव्यांगांसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा त्यांनी ठेवलेली आहे। शासकीय सेवेमध्ये भरती झाल्यास मिळणारी उपलब्धी बघा मित्रांनो, वेतन श्रेणी जी असेल ती पहिला असेल 9,300 ते 34,800 ग्रेड पे जे तुमचं असणार आहे ते 4,300 6व्या वेतन आयोगानुसार। त्यामुळे चांगली वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर वेतन अंदाजित बघा रुपये सुरुवातीचे जे असणार आहे ते मूळ वेतन 10,100 अधिक ग्रेड वेतन जे आहे 4,300 असे एकूण 14,400 तुम्हाला प्लस इतर भत्ते हे सुरुवातीस मिळणार आहेत। पदोन्नती संधी बघा कार्यकारी अभियंता या पदोन्नती साखळीतील पदापर्यंत तुम्हाला ती मिळणार आहे। त्यानंतर बघा परीक्षेचे स्वरूप कसे असेल, ऑनलाईन एक्झाम होणार आहे। त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविके अभ्यास यामध्ये इंग्रजी भाषाचे एकूण 75 प्रश्न येतील। इंग्रजी भाषामध्ये 150 गुण असतील, प्रतिप्रश्न 2 गुण। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो सामान्य ज्ञानचा आहे। त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी याची मराठी व इंग्रजी असे दोन्ही अनुवाद असतील। एकूण 25 प्रश्न आहेत, त्या 50 मार्कांसाठी तुमची ही एक्झाम होत आहे। अशी एकूण मित्रांनो एकूण 100 प्रश्न आहेत। 100 प्रश्नांची 200 गुणांसाठी ही परीक्षा होत आहे। ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप बघा, ऑनलाईन परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल, MCQ असतील। त्याचबरोबर सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। बहुपर्याय प्रश्नांसाठी दिलेल्या 4 पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे। निगेटिव्ह नकारात्मक गुण पद्धत मार्क सिस्टीम अवलंबित जाणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित या पदाची ऑनलाईन परीक्षा पदासंबंधीची तांत्रिक ज्ञान इंग्रजी मराठी चालू घडामोडी सामान्य आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित असेल। त्याचबरोबर नोटिफिकेशन मध्ये तुम्ही बघितला तर तुम्हाला सिलेबस त्यांनी दिलेला आहे। परीक्षा शुल्क बघा कनिष्ठ अभियंता या पदासाठी
450 रुपये आहे खुल्या वर्गासाठी, त्याचबरोबर 250 आहे राखीव प्रवर्गासाठी. उमेदवार आपापल्या सोयीनुसार भरणा करू शकतात. भरणा करण्याकरता फक्त ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करायचा आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे हे ऑनलाईन फॉर्म भरू शकता. नक्कीच मित्रांनो चांगली संधी आहे. याचबरोबर मित्रांनो आगामी काही दिवसांमध्ये संपूर्ण महाभरतीचे जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्याही जाहिरात प्रसिद्ध होणारच आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. त्यासाठी तुमच्या चॅनल महाजॉबला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ऑनलाईन त्याबरोबर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी बघा या एक्झामसाठी कधी आहे. 5/1/2019 पासून 25/1/2019 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या दरम्यानच सर्व जाहिरात येणार आहेत मित्रांनो जानेवारीपर्यंत. नक्कीच मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा महाजॉब चॅनलला. त्याचबरोबर सबस्क्राईब करा जॉब स्टेशन चॅनलला. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब असतील ते आपण जॉब स्टेशन चॅनल मार्फत कव्हर करत आहोत. धन्यवाद.